नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. मंडळी, आजचा विषय आहे खग्रास चंद्रग्रहण. खग्रास चंद्रग्रहण हे भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रविवारी म्हणजेच दिनांक 7 सप्टेंबर रोजी दिसणार आहे. या चंद्रग्रहणाबद्दल आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. या संदर्भात कोणते नियम पाळायचे आहेत हे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी मंडळी, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं भरभरून प्रेम आपल्या भक्तिकथा यूट्यूब चॅनलला निश्चित स्वरूपात द्या. आपले व्हिडिओ आपल्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ खाली कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं भरभरून प्रेम आपल्या या चॅनलला द्या. तर रविवारी 7 सप्टेंबर रोजी दिसणारे हे चंद्रग्रहण म्हणजे अगदीच भारतासह संपूर्ण आशिया खंड, आफ्रिका खंड, संपूर्ण युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नॉर्वे, अंटार्क्टिका, नवे विश्वात हे ग्रहण दिसणार आहे. जवळपास 77% लोकांना हे ग्रहण दिसणार आहे आणि म्हणूनच याला व्हॅलिड चंद्रग्रहण असं म्हटलं जातंय. मंडळी, दिनांक 7 तारखेला रविवारी ग्रहण पर्व म्हटलेलं आहे. 3 तास 30 मिनिटाचा ग्रहण पर्व आहे. त्याचबरोबर ग्रहण स्पर्श हा रात्री 9:27 असणार आहे. ग्रहण मध्य या दिवशी रात्री 11:42 ग्रहण मध्य असणार आहे. ग्रहण संपूर्ण भारतामध्ये दिसणार असून हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरू होणार असल्याने 3 प्रहर आधी म्हणजे दुपारी 12:37 पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावे लागणार आहेत. बाळ, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती, गर्भवती स्त्रिया यांनी सायंकाळी 5:15 पासून ग्रहणाचे वेध पाळावेत. हे ग्रहण भारतात सर्वत्र खग्रास दिसणार आहे. ग्रहण पुण्यकाल ग्रहण स्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंत काळ पुण्यकाल आहे. 3 प्रहर आधी म्हणजे रविवारी दिनांक 7/9/2025 रोजी दुपारी 12:37 ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावे लागणार आहेत. वेद काळात स्नान, देवपूजा, नित्यकर्म, जपजाप, श्राद्ध ही कर्म करता येतील. आजारी व्यक्ती, लहान बाळ, अशक्त व्यक्ती व गर्भवती स्त्रिया यांनी रविवारी दिनांक 7/9/2025 रोजी संध्याकाळी 5:15 पासून वेध पाळावे लागतील. ग्रहण काळात काही नियम पाळायचे आहेत. ते म्हणजे वेद काळात व ग्रहण काळात आपल्याला भोजन निषेध करायचा आहे. अन्न पदार्थ बनवायचे नाही आहेत, स्वयंपाक करायचा नाही आहे आणि कोणतेही अन्न पदार्थ खायचे नाही आहेत. मात्र वेद काळात इतर आवश्यक असं पाणी पिणं, मलमूत्र उत्सर्जन, झोप ही कर्म आपल्याला करता येतील. वेद प्रारंभ होण्यापूर्वी सर्व धान्यात, सर्व अन्नपदार्थात, पाण्यात, प्यायच्या पाण्यात, आंघोळीच्या पाण्यात व पाण्याच्या टाकीत शुद्धीसाठी तुळशीची पाने टाकून ठेवावीत. ग्रहण मोक्ष झाल्यावर स्नान करून, दान करून, नंतर नवीन स्वयंपाक बनवूनच मगच आपल्याला भोजन करायचं आहे. त्याचप्रमाणे मंडळी, ग्रहण काळामध्ये आपण आपल्या घरी मंदिरालाही दार असेल तर ते बंद करा किंवा मंदिरावर स्वच्छ कपडा घालून झाकून ठेवा. ग्रहणाची सावली दिसत नसली तरी त्याचे परिणाम मात्र जाणवत असतात. त्यामुळे घरातील मंदिरावर कपडा टाकून ठेवावा. तसेच तुम्ही हवे असल्यास तुम्ही मंदिरासमोर बसून नामजप करू शकता, आराधना करू शकता. ज्योतिषीय शास्त्रानुसार गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडू नये किंवा कोणतंही काम करू नये, भाज्या चिरू नये किंवा कोणताही पदार्थ तळू नये असं म्हटलं जातं. एका जागी बसून देवाचं नामस्मरण करणं कधीही चांगलं हे ग्रहण काळात सांगितलं आहे. शक्यतो ग्रहण काळात धारदार वस्तू अजिबात वापरू नयेत. कात्री, चाकू, ब्लेड यासारख्या गोष्टी वापरल्या जात नाहीत. पण या उलट तुम्ही ग्रहण काळामध्ये जर नामस्मरण केलं, हनुमान चालीसा म्हटले किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा 108 वेळा तुम्ही जप करू शकता किंवा ओम सोम सोमाय नमः ह्या मंत्राचा देखील 108 वेळा तुम्ही जप करू शकता अथवा महामृत्युंजय मंत्र याचा देखील तुम्ही 108 वेळा जप करू शकता. हे उपाय आपल्याला ग्रहण काळात करायचे आहेत. पहिला उपाय म्हणजे आपण मंत्रजाप केला पाहिजे, आपण नामस्मरण केले पाहिजे, आपण भगवंताची आराधना केली पाहिजे. दुसरा उपाय आपण या ग्रहण काळात करू शकतो की आपल्याला दान करायचंय. ग्रहण सुटल्यानंतर मंदिरातील गोरगरिबांना आपण दूध, तांदूळ, सफेद वस्त्र, जे सफेद पदार्थ आहेत ते आपण दान करू शकतो.
मुख्य उपाय असं मी सांगेन की जर आम्हाला या ग्रहण काळामध्ये आपण केलेल्या वाईट कर्मांचं अशुभ फळ आपल्याला मिळू नये असं वाटत असेल तर त्याच्यासाठी एक छोटीशी रेमेडी आपल्याला करायची आहे. 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तुरटीचा खडा टाकायचा आहे, थोडंसं खडे मीठ आपण ज्याला म्हणतो जाड नमक, ते खडे मीठ थोडंसं टाकायचं आहे आणि त्या काचेच्या ग्लासमध्ये जे पाणी घेतलंय, ज्या पाण्यामध्ये आपण तुरटी आणि मीठ टाकलंय, त्या पाण्याकडे पाहून आपल्याला म्हणायचं आहे की आत्तापर्यंत मी जे वाईट कर्म केलेले असतील किंवा माझ्याकडून काही चुका झालेल्या असतील, पॉझिटिव्ह एनर्जीने म्हणायचं आहे आणि असं म्हटल्यानंतर रात्रभर तो ग्लास आपल्या उशा शेजारी ठेवायचा आहे. तो सांडणार नाही याची काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे. आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी जे आपण ठेवलेलं होतं ते पाणी घ्यायचं आहे आणि बाहेर फेकून द्यायचं आहे, आपल्या घरापासून थोडंसं लांब किंवा एखाद्या झाडाला घालू शकतो अथवा आपण आपल्या सिंकमध्ये ते फ्लश वगैरे करू शकतो किंवा बेसिंगमध्ये ओतू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला स्नानसंध्या करायची आहे. हा महत्त्वाचा उपाय आहे. जर शक्य असल्यास प्रत्येकाने करावा अशी मी आशा करते. त्याचप्रमाणे या ग्रहणाचे राशीपरते काहीतरी फल आहेत. मेष, वृषभ, कन्या, धनु या राशींना हे ग्रहण शुभ फलदायी ठरणार आहे, तर मिथुन, सिंह, तुला, मकर या राशींना मिश्र फल देणारं आहे. तर कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन या राशींना अशुभ फल या ग्रहणाचं मिळणार आहे. ज्या राशींना अशुभ फल आहे त्यांनी व त्या गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाहू नये एवढे नियम आपल्याला या ग्रहणासंदर्भात पाळायचे आहेत. तर मंडळी, आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इत्थंभूत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, आपला व्हिडिओ खूप लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला भरभरून प्रेम आणि तुमचा प्रतिसाद निश्चित स्वरूपात द्या.